तुम्ही लोकांकडून आदर मिळवता की फक्त ओळख मिळवता? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आज माझ्या मनात सहज एक प्रश्न आला आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाने बऱ्याच गोष्टी माझ्या मनातल्या मला स्पष्ट झाल्या आणि त्याच तुमच्या बरोबर मांडण्याचा मी प्रयत्न करते. जो प्रश्न मला पडला त्याचं उत्तर मी शोधलं आणि त्याने माझं समाधान झाले. तुम्हालाही कधी असा प्रश्न पडलाय का? त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ अर्धवट सोडू नका. मित्रमैत्रिणींनो, आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोकांचे लाखो फॉलोअर्स असतात. लोक तुम्हाला ओळखतात चेहऱ्याने, पण थोडेच लोक जे असतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत असतात. तुम्हाला ओळखत असणं म्हणजे आदर आहे का? दुसरीकडे अशी काही माणसं असतात ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, मोठं पद नाही, प्रसिद्धी नाही, पण ते समोर आले की लोक आपोआप आदराने उभे राहतात, प्रेमाने वाकून नमस्कार करतात. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचं बोलणं शांतपणे ऐकतात. असं काय असतं या माणसांमध्ये? आणि आज मी याच विषयावर बोलणार आहे. लोक तुमचा आदर करतात का? आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, आदर हा कधीही मागून मिळत नाही किंवा जबरदस्तीने सुद्धा मिळत नाही. भीती निर्माण करून तुमच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही कमजोर लोकांना गप्प बसवू शकता, पण त्यांच्या मनात आदर निर्माण करू शकत नाही. खरा आदर हा मनातून येतो. तो तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, तुमच्या विचारातून येतो. आजच्या काळात आपण बघत आहोत, समाजामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, मोठमोठे बंगले आहेत, घर आहे, ब्रँडेड गाड्या आहेत, मोठमोठी पदं आहेत, दागदागिने, दिखावा, पण म्हणून यांच्याबद्दल लोकांना आदर आहे का? प्रेम आहे का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, कारण या बाबतीत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. आपल्या यशस्वी आयुष्याचे स्वप्न प्रत्येक जण बघत असतो. पैसा प्रत्येकाला हवा आहे, पण तो पैसा आपल्या घरात कशा प्रकारे येतो आहे यावर लोक ठरवतात आदर करायचा की नाही. या उलट काही साधी माणसं असतात ज्यांच्याकडे फारसं काही नसतं, पण त्यांचं नाव घेतलं तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येतं, कारण त्यांनी पैसा नाही तर माणसं आणि माणुसकी कमावलेली असते. आणि माणसं, माणुसकी कमावणारा माणूस कधीच गरीब नसतो. अशा लोकांचं लोक बोलणं मनापासून ऐकतात, कारण लोकांना अशा व्यक्तींच्या शब्दांवर विश्वास असतो आणि विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. त्यासाठी स्वतःच्या तत्वांसाठी वर्षानुवर्ष प्रामाणिक राहावं लागतं, तेव्हा तो तयार होतो. त्यासाठी फक्त तत्व जपावी लागत नाहीत. तुम्ही दिलेला शब्द पाळता का? खोटं बोलत तर नाही ना? खोटं बोलून कोणाचं वैयक्तिक नुकसान तर करत नाही ना? स्वार्थासाठी लोकांचा वापर तर करत नाही ना? या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्रामाणिक तत्वांनी, निष्ठेने कमावलेल्या असतात. म्हणून लोक तुमचा आदर करतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात. ज्या व्यक्तींमध्ये असे गुण असतात तिथेच आदर जन्माला येतो. अशा लोकांमध्ये नम्रता असे आणि त्याची हीच खरी ताकद असते. काही लोकांना असं वाटत असतं, यश, प्रसिद्धी, पैसा, मोठेपणा म्हणजे अहंकार, पण खरा मोठेपणा, यश हे नम्रतेत असतं. हे सगळं असूनही नम्र असतो तोच आदरास पात्र असतो. मित्रमैत्रिणींनो, निसर्गाचा नियम आहे, झाडाला जितकी जास्त फळं येतात तितकं ते झाड खाली वाकायला लागतं आणि फळ नसलेलं झाड ताठ उभं राहतं. हा नियम माणसांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा लागू होतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, विचाराने प्रगल्भ आहे, जो संस्कारांवर, नीतिमूल्यांवर जगतो, तो अधिक शांत आणि नम्र असतो. आणि अशी सुस्वभावी, शांत, नम्र माणसं सगळ्यांनाच आवडतात. तुमच्याकडे ते तुमची संपत्ती, कपडे, दागिने, मोबाईल या गोष्टींना पाहून आकर्षित होत नाहीत. लोकांना तुमच्यातला
तुमचं बोलणं, तुमचा स्वभाव, तुमच्या सहवासात त्यांना काय अनुभवायला मिळालं यावर ठरतं. तुमचा आदर मिळेल की नाही असं व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न करा. अनुभवातून शिका की तुमच्या सहवासात आल्यावर मनाला शांतता मिळेल, सकारात्मक वाटेल. आपल्यात जर शिकण्याची प्रवृत्ती असेल तर अनुभवातून काही नवीन करायचं असेल तर ती सुरुवात स्वतःपासूनच करावी असं मला वाटतं. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादं संकट येतं, मग ते कुठलंही असो, पैशाचं असो, आजाराचं असो, वैयक्तिक नातेसंबंधातलं असो किंवा आपली जवळची व्यक्ती निघून जाणं असेल, ते संकट नेहमी तुम्हाला घडवण्यासाठीच येतं. फक्त तुम्ही त्यातून काय घेता, काय अनुभवता, काय शिकता हे महत्वाचं आहे. कारण आपलं रोजचं जीवन जेव्हा सुरळीत असतं तेव्हा आपल्या त्या चांगल्या काळात, आपल्या सुखात सगळे सोबत असतात. पण आयुष्याने कलाटणी घेतली, काही संकट आलं आणि अशा वेळी अडचणीत तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलात, तर असा माणूस आयुष्यभर तुमचा आदर करतो. कारण त्याला त्याच्या कठीण काळात तुमची माणुसकी दिसलेली असते. काही वेळा अशा कठीण प्रसंगात अडचणी सोडवत असताना लोकांकडून काही चुका होऊ शकतात. गैरसमज, दुरावा, अबोला, संवाद संपवणं, अडचणी निर्माण होतात. पण जर चूक लक्षात आली तर ती चूक तुम्हाला मान्य करता यायला हवी. आपण माणूस आहोत. आपल्या प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. काही लोक आपली चूक कधीच मान्य करत नाही. त्यांनी ठरवलं तरी त्यांचा अहंकार त्यांना चूक मान्य करण्यापासून थांबवतो. पण जो माणूस म्हणतो, हो माझी चूक झाली, तो समोरच्याच्या मनात मोठा होतो. कारण सत्य स्वीकारण्यासाठी धैर्य लागतं आणि ते कमवायला तुमचं मन मोठं असावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाशी सारखंच वागायला हवं. काही लोक मोठ्या माणसांसमोर नम्र असतात आणि छोट्या माणसांशी उद्धटपणे किंवा घालून पाडून बोलतात, अपमान करतात. इथे मोठेपणा वयाशी संबंध नाही, पैशावर किंमत करतात. त्यामुळे याचा खरा स्वभाव कसा आहे हे लगेच लोकांना कळतं. कारण तुम्ही कमकुवत व्यक्तींशी कशा प्रमाणे वागता यावरून कळते. लक्षात ठेवा, आदर आणि भीती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक तुम्हाला घाबरतात म्हणजे ते तुमचा आदर करतातच असं नाही. भीती ही तात्पुरती होती, आदर हा कायमचा असतो. मित्रमैत्रिणींनो, लोक तुमचा आदर तुमच्या पैशामुळे करणार नाहीत, तुमच्या प्रसिद्धीमुळेही नाही. लोक आदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात आधार दिला, वेळ दिला, शब्द पाळला, माणुसकी सोडली नाही. तुम्हाला न मागता आदर मिळतो. शेवटी लोक तुमची संपत्ती मोजणार नाहीत, आठवणीत तुमची वागणूक, तुमचं बोलणं, तुमचं कर्तृत्व, तुमचा संवाद हेच बरोबर असणार आहे आणि हेच तुमचं व्यक्तिमत्व घडवणार आहे. आजच्या या मनोगतातून किंवा माझ्या या अनुभवातून मी एकच गोष्ट सांगेन की आदर हा विकत मिळत नाही, अट्टहासाने मिळत नाही. तो आपल्या छोट्या छोट्या कृतीतून, गोष्टीतून आणि आपल्या वागण्यातून मिळत असतो. तर थोडंसं स्वतःकडे आत्मपरीक्षण करा, स्वतःकडे बघा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करा आणि आपण नेमके कोणत्या व्यक्तिमत्वात आपलं कर्तृत्व बसत आहे ते तपासा. म्हणजे तुम्ही उत्तम माणूस व्हाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि आपण लोकांकडे कशा नजरेने बघतो हे पण कमेंट्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.